In this video, we will derive expression for critical speed. क्रिटिकल स्पीड म्हणजे कोणता स्पीड आहे? ज्यावेळेला सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये येईल त्यावेळेला जो स्पीड दिलेला आहे हॉरिझॉन्टल स्पीड that is equal to critical speed or critical velocity. So when the satellite is revolving around the earth at certain height, then what will be the value of critical speed? याचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह करायचा. So let us see how this can be derived. This is earth. अर्थ स्पेरिकल शेप मध्ये दाखवलेली आहे of radius r, capital R, and satellite is revolving in a circular orbit around the earth with the velocity vc. Vc is the critical velocity or critical speed in this direction. Tangential speed आहे. कोणत्याही ठिकाणी हा tangent मध्येच तुम्हाला दाखवला पाहिजे. At any point on the circular path, you have to show the speed is tangent at that point. या ठिकाणी सुद्धा स्पीड हा tangent मध्येच येणार. So now h is the height of satellite above the earth surface. So this is the circular orbit of the satellite and radius of that orbit is small r. So you can write r equal to r plus h. आता हा जो डेटा आहे सगळा हा तुम्हाला लिहिला पाहिजे कारण हे डेरिवेशन विचारलं जातं 2 or 3 मार्क्ससाठी. त्यामुळे डेटा काय काय येणार? लेट m, capital M, mass of the earth, small m, mass of the satellite, capital R, radius of the earth, h, height of the satellite above the earth's surface, small r equal to radius of circular orbit of satellite, and this is r equal to capital R plus h. Vc is the critical speed of satellite. तर आता आपल्याला सर्क्युलर मोशन बद्दल माहिती आहे. सर्क्युलर मोशन साठी कोणता फोर्स नेसेसरी असतो? सेंट्रिपेटल फोर्स. and the centripetal force is provided by some known interaction in the universe. तो centripetal force कोण प्रोव्हाइड करतं? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड द सॅटेलाइट याच्यामधनं तो प्रोव्हाइड होतो. सो दिस इज द इक्वेशन यू हॅव टू राईट. सो सेंट्रिपेटल फोर्स required for circular motion of satellite is provided by gravitational force between the earth and satellite. This is the main part. हा तुम्हाला पार्ट आला की तुम्ही डेरिवेशन इझिली सोडवू शकता कारण हेच आपल्याला इक्वेशन फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो सेंट्रिपेटल फोर्स इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इट इज प्रोव्हाइडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता सेंट्रिपेटल फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर अपॉन रेडियस. So put this form mvc square. Vc is the velocity and radius of the circular orbit of satellite. कारण ऑर्बिट सॅटेलाइटची घेतली पाहिजे कारण ते मास जे आहे सॅटेलाइटचं मास हे सर्क्युलर ऑर्बिट त्याचा रेडियस आहे r. त्या सर्क्युलर ऑर्बिटचा रेडियस अँड gmm अपॉन r स्क्वेअर. दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स फॉर्म्युला. कारण याच्यामध्ये काय होणार आहे, मास m, स्मॉल मास m आणि capital mass m which is concentrated at the center of the earth. So here the distance between these two masses is r. कारण अर्थचं मास हे कॅपिटल m हे त्याच्या सेंटर भोवती कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. सो कॅपिटल m आणि स्मॉल m याच्यामधलं डिस्टन्स येणार r. सो हिअर इट इज r स्क्वेअर. सो 1m गेट कॅन्सल आणि vc चं इक्वेशन vc स्क्वेअर gm अपॉन r. Vc is equal to काय येईल, square root gm upon r. So instead of r you can also write it is r plus h. So this is one more form. तुम्हाला न्यूमरिकल्स मध्ये कोणतं डिस्टन्स दिलेलं आहे बघितलं पाहिजे. if h is given then you have to add in this h is capital R. आणि काही वेळेला हे पूर्ण दिलेलं असतं, कॅपिटल आर ऍड करायची गरज नसते त्यावेळेला. सेंटर ऑफ द अर्थ अँड सेंटर ऑफ सॅटेलाइट या दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं असेल तर ते आर प्लस एच असणार आणि हाईट ऑफ सॅटेलाइट दिलेले असेल तर तुम्हाला त्याच्यात आर ऍड करायला लागेल. आता याचा आणखीन एक फॉर्म आपण बघू शकतो. या फॉर्मवरनं सुद्धा एक्झाम्पल सोडवता येतात. वन मोर फॉर्म, जर तुम्हाला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेलं असेल तर तो फॉर्म कोणता आहे बघा.
जसं आपल्याला सरफेसला हा एक फॉर्म्युला पूर्वीच समजलेला आहे, वेट इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एम कॅन्सल होणार आणि जीचा फॉर्म्युला हा ऑलरेडी आपण डिराईव्ह केलेला आहे, आपण बघितलेला आहे, कॅपिटल GM अपॉन आर स्क्वेअर. हा अर्थच्या सरफेसवरती आहे. सिमिलर फॉर्म्युला तुम्हाला हाईट वरती सुद्धा लिहिता येतो बाय युझिंग एनालॉजी. वेट ऑफ द बॉडी ॲट हाईट h mgh, आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बरोबर असणार. सो GMM अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. अगेन द m इज कॅन्सल्ड, सो GH इज इक्वल टू GM अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्यामध्ये वरच्या GM ची व्हॅल्यू GH इंटू आर प्लस GH खाली आहे, सफिक्स आहे. GH इंटू आर प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर जर इथं घातली स्क्वेअर रूट मध्ये, तर 1 GH आर प्लस h काय होणार आहे, कॅन्सल होणार. आर प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन आर प्लस h, 1 आर प्लस h गेट कॅन्सल. म्हणजे राहिलेला फॉर्म्युला काय येईल, VC इक्वल टू GH इंटू आर प्लस h अंडर रूट. तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला उपयोगी पडतात. वर एक लिहिलेला आहे तो इन टर्म्स ऑफ कॅपिटल G कॅपिटल M, आणि सेकंड जो फॉर्म्युला आहे हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h. हे दोन्ही फॉर्म्युले उपयोगी पडतात. जर डेरिवेशन आलं तर डेरिवेशन इथपर्यंत सोडवलं पाहिजे तुम्हाला. VCचा फॉर्म्युला GM अंडर रूट GM अपॉन आर प्लस h, आणि पुढं जर विचारलेलं असेल इन टर्म्स ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तर हा लास्ट फॉर्म घेतला पाहिजे. हे दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत प्रॉब्लेमच्या दृष्टीने सुद्धा. नेक्स्ट पार्ट, VC हा फॅक्टर कशावरती डिपेंड आहे. तर सुरुवातीला इथं काय लिहिलेलं आहे बघा, इट इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. आपण दोन्ही फॉर्म्युले बघितले. हे याच्यामध्ये स्मॉल m नाही आहे, स्मॉल m इज अब्सेंट, स्मॉल m नाही आहे. म्हणजे स्मॉल m म्हणजे मास ऑफ सॅटेलाइट ही टर्मच अब्सेंट आहे. सो VC इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. कशावरती डिपेंड आहे, तर आपल्याला बाकीचे फॅक्टर्स मिळत आहेत. कॅपिटल M मिळतोय, त्यानंतर G मिळतोय. कॅपिटल M म्हणजे मास ऑफ द अर्थ और मास ऑफ द प्लॅनेट. सो मास ऑफ द प्लॅनेट और अर्थ. सेकंड इज height of satellite above the earth surface. height of satellite above the earth surface h. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे r ची. r ची व्हॅल्यू कशी मिळणार, r प्लस h. r प्लस h हा r फिक्स आहे प्लॅनेटचा रेडियस. h हाईट इज वेरिंग, म्हणून इथं हाईट ऑफ सॅटेलाइट असं लिहिलेलं आहे, हाईट ऑफ सॅटेलाइट. नेक्स्ट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट और अल्टिट्यूड h. कारण हा फॉर्म्युला आपल्याला असा पण मिळालेला आहे, GH इंटू आर प्लस h. हाईटवरती डिपेंड आहे आणि GH वर. GH म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट h, या फॅक्टर्सवर डिपेंड आहे. डिपेंडन्सी तुम्हाला कळालेली आहे, VC कशावर डिपेंड आहे. आणि काही वेळेला हा असा सुद्धा क्वेश्चन येतो, शो दॅट VC इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. VC इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. म्हणजे तुम्ही फॉर्म्युला सेम डिराईव्ह करायचा आहे आणि लिहायचं स्मॉल m टर्म इज अब्सेंट, मास ऑफ द सॅटेलाइट टर्म इज अब्सेंट, सो इट इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ सॅटेलाइट. नेक्स्ट कोणता आहे बघा, क्रिटिकल स्पीडचं आपण एक्सप्रेशन लिहिलं. आता इथं आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे, क्रिटिकल स्पीड ऑफ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसला अतिशय जवळ आहे सॅटेलाइट, तर त्याचा स्पीड पहिल्यासारखाच असेल का काही फरक येईल. ॲक्च्युअली आपल्याला माहिती आहे तो h वरती डिपेंड आहे. VC डिपेंड्स ऑन h. मग h ची व्हॅल्यू खूप कमी असेल तर VC चा फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो, तर तो VC चा फॉर्म्युला आपण इथं बघणार आहे. h इज व्हेरी व्हेरी लेस दॅन r. म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट काय होईल, कॅपिटल R होणार.
एच ची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे काय झालं याच्यात आर प्लस एच इक्वल टू आर झाले. रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ प्रमाणे झाला तो. मग हेच या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं तर काय मिळणार बघा. ऑलरेडी हा आपला फॉर्म्युला डिराईव्ह करून झालेला आहे. ॲट हाईट एच व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम अपॉन आर प्लस एच. आणखी दुसरा फॉर्म कोणता आहे तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मधला जी एच इंटू आर प्लस एच अंडर रूट. आता इथं एच तुम्ही कॅन्सल करायचा कारण एच हा 0 आहे, निग्लेक्ट करतायचा. ॲक्च्युअल 0 नाही आहे तो, पण इट इज कम्पेअर टू रेडियस ऑफ द अर्थ व्हेरी व्हेरी स्मॉल, त्यामुळे आपण एच निग्लेक्ट करू शकतो. सो व्ही सी क्लोज टू द अर्थ सरफेस इक्वल टू जी एम अपॉन आर अंडर रूट. आणि इथं काय येईल, आता जी एच लिहायची गरज नाही आहे कारण सरफेस वरती आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती घेतो, स्मॉल जी. सो व्ही सी इक्वल टू अंडर रूट जी आर. हा एक फॉर्म्युला आपल्याला उपयोगी पडतो. याचा दुसरा एक फॉर्म जास्त उपयोगी पडतो. म्हणजे एम जी व्हॅल्यू आहे, मास कॅपिटल एम आहे, मास ऑफ द अर्थ, ते डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये दिलं जातं आणि तो फॉर्म खूप उपयोगी पडतो. तर आता इथं व्ही सी इक्वल टू अंडर रूट जी आर. मग हे अर्थसाठी आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यूज माहिती आहेत. म्हणजे अर्थसाठी जर तुम्ही क्रिटिकल स्पीड पाहिजे असेल सॅटेलाइटचा, म्हणजे किती स्पीडने सॅटेलाइट हा प्रोजेक्ट केला पाहिजे, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी किती दिली पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला हे आन्सर आपण काढू शकतो. जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड अँड आर इज 64 इंटू 10⁵ मीटर. आणि हे जर सोडवलं तर हे साधारणतः या पद्धतीचं येतं 7.92 किलोमीटर पर सेकंड. So this is the critical speed of satellite very near to the earth surface. So this is kilometer per second आहे, मीटर पर सेकंड आहे, किलोमीटर म्हणजे खूप अतिशय जास्त स्पीड आहे. म्हणजे त्याचं एक्झाम्पल जे देतात टेक्स्टमध्ये दिलेलं आहे ते फास्टेस्ट पॅसेंजर एरोप्लेनच्या 25 मल्टिप्लाइड बाय 25 तितका हा स्पीड आहे. So 25 times greater than the fastest passenger aeroplane. इतका जास्त स्पीड आहे, अर्थच्या जवळ आहे, अर्थच्या जवळ. आणि अर्थ पासून जर लांब असेल तर आणखी स्पीड वाढणार आहे. कारण फॉर्म्युल्यामध्ये काय होतं बघा, जी एच व्हॅल्यू ही थोडी कमी होईल, पण आर प्लस एच ही व्हॅल्यू खूप जास्त आहे. So the speed again increases. As height increases, critical speed also increases. हा फॉर्म्युला आता जो आहे आपण स्क्रीनवर बघतोय तो फॉर्म्युला जास्त उपयोगी पडतो when satellite is very close at the height very close to the earth surface. What is the form of VC? हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. हा शो दॅट म्हणून सुद्धा येतो, पण त्यावेळेला तुम्हाला हाईट हे काय घ्यायला लागेल, व्हेरी क्लोज. एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. एच इज ऑलमोस्ट इक्वल टू 0 कॅन बी निग्लेक्टेड. आता रो म्हणजे काय, डेन्सिटी ऑफ द अर्थ. तर फॉर्म्युला कसा आहे हा, व्ही सी इक्वल टू 2r अंडर रूट जी पाय रो अपॉन 3. रो इज डेन्सिटी ऑफ द अर्थ. तर हा सुद्धा प्रूफ तुम्हाला दाखवता येईल. शो दॅट असेल, शो दॅट व्ही सी इक्वल टू 2r. पूर्वी 12वीला ज्यावेळेला हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर होता त्यावेळेला अशा प्रकारचा क्वेश्चन बोर्डच्या परीक्षेला खूप वेळा आला होता. शो दॅट क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस इज 2r अंडर रूट जी पाय रो अपॉन 3 where rho is density of the earth. तर हा कसा प्रूव्ह करता येतो, तर यामध्ये व्ही चा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे, अंडर रूट जी एम अपॉन आर. आता इथं एम
याच्याऐवजी डेन्सिटी मधला फॉर्म लिहिला पाहिजे. मग मास आणि डेन्सिटी मध्ये काय रिलेशन आहे? तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम याने डेन्सिटीला मल्टिप्लाय केलं तर मिळणार मास. मास ऑफ द अर्थ कॅपिटल एम, डेन्सिटी ऑफ द अर्थ इंटू व्हॉल्यूम ऑफ द अर्थ. आता अर्थ ही ऑलमोस्ट स्पेरिकल शेपमध्ये घेतलेली आहे आणि त्याची डेन्सिटी युनिफॉर्म आहे सगळीकडे असं आपण गृहीत धरलेलं आहे. डेन्सिटी ऑफ द अर्थ इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेरिकलचं व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे, स्पिअरचा व्हॉल्यूम 4/3 पाय रेडियस क्यूब. ते समजा पुटअप केलं तर काय मिळेल बघा, रो 4/3 पाय आर क्यूब. आणि ही व्हॅल्यू मास या ठिकाणी पुटअप करायची म्हणजे एम कॅन्सल होऊन त्या ठिकाणी हे येईल आणि मग स्क्वेअर रूटच्या बाहेर काही टर्म्स येतील. सो जी इंटू रो इंटू 4/3 पाय आर क्यूब अपॉन आर. तर इथं आर हा जाणार स्क्वेअर होणार आणि आर स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट घेतलं की बाहेर आर येणार. इथं 4 आहे, 4चं स्क्वेअर रूट 2. बाकीचे सगळे स्क्वेअर रूट मध्ये आहेत. जी पाय रो अपॉन 3. सो VC इज 2R अंडर रूट जी पाय रो अपॉन 3. दिस इज वन मोर इम्पॉर्टंट फॉर्म्युला. म्हणजे आपण आता 3 फॉर्म्युले बघितले. VC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GM upon R and this R you can write R plus H. तोच फॉर्म एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मधला GH इंटू R प्लस H अंडर रूट. जर H खूप कमी असेल ऑलमोस्ट इक्वल टू 0, सो VC इज इक्वल टू अंडर रूट GM अपॉन R and it is also equal to GR under root GR, and this form can be written 2R G pi rho upon 3 under root. तर अशा प्रकारे VCचं एक्सप्रेशन हे तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी सोडवायला विचारलं जातं परीक्षेला. कारण पूर्वी बोर्डच्या परीक्षेला खूप वेळा हा क्वेश्चन ज्यावेळेला 12वीला होता त्यावेळेला येत होता, हा बऱ्याच वेळेला आलेला आहे. आता नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे ते वेटलेसनेस इन एन ऑर्बिटिंग सॅटेलाइट.